पैलवान केसरी गटातील कुस्तीला प्रारंभ होतोय. इंटरनॅशनल पैलवान एशिया स्पर्धेत विजेते पद्मश्री कुस्तीला प्रारंभ होतोय. नरसिंह यादव मुंबई हाथ ऊपर करिए. रेड कॉस्ट्यूम नंदकुमार अब्दार कोल्हापूर. निळा कॉस्ट्यूम सरपंच म्हणून आनंदा गायकवाड शिवछत्रपती पुरस्कार. श्री विशाल आखाडा प्रमुख अंकुश नाना 101 रुपये बक्षीस. साइड पंच बाळकृष्ण साबळे. वेळाधिकारी हनुमंत चव्हाण आणि कंट्रोलर प्राध्यापक दिलीप पवार. कुस्तीला प्रारंभ झालेला आहे. मानाची गदा कुणाच्या खांद्यावर विराजमान होणार याचा फैसला हजारोंच्या साक्षीने लागणार आहे. श्रीधर मुळे पुढे लाल कास्टूम घाला आणि रवींद्र गायकवाड आटपाडी निळा कास्टूम. तयार रहा. हा सेमी फायनलची कुस्ती आहे. यामध्ये जो विजयी होईल तो फायनल साठी लढेल. अटीतटीची लढत आहे. लाल कस्टूमचा एक इंटरनॅशनल पैलवान आहे नरसिंह यादव, ज्याच्या नावाचं एक फार मोठं वलय आहे, एक दबदबा आहे. अनेक देश गाजवला, कॅनडाला जाऊन पदक मिळवून आणलेला पैलवान आहे. लहानपणापासून पाहतोय महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेमध्ये लहान गटापासून 48 किलो पासून 48 किलोच्या गटापासून आजपर्यंत ज्या गटात भाग घेतो त्या गटामध्ये चॅम्पियनशिप मिळवतो. आणि समोरचा जो आहे नंदकुमार अब्दार, हा टिटव्याचा पैलवान आहे, कोल्हापूर जवळचा, मोतीबाग तालीम कोल्हापूर. हिंद केसरी गणपतरावजी आंदळकरचा पट्टा आणि शाहू साखरचा मानधनधारक पैलवान आहे. अखिल भारतीय विद्यापीठ चॅम्पियन आहे तोही. हा बोला. पाचपुते अण्णा यांच्याकडून योगासन करणाऱ्या अंकुशला 100 रुपयाचे ना. अटीतटीची लढत आहे. पापण्या मिटू नका, उद्या सवडीनं मिटा. वेळेनं नियमानं बांधलेली कुस्ती आहे. 1953 साली महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली. मामासाहेब मोहोळ, महाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण, लोकनेते बाळासाहेब देसाई, भाऊसाहेब हिरे अशी अनेक मंडळी एकत्र आली आणि 1953 महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेची स्थापना झाली. 1955 सालापासून या कुस्त्यांना प्रारंभ झाला आहे आणि कुस्ती क्लिंच वरती गेलेली आहे. शिंगवाले ये खाली. तोंडाला तर लावायचं नुसतं, तुझं कामच नव्हतं. ठीक आहे, ऐकतोय पळायला. मागलं गडी चांगलं तरणं आहे. क्लिंच पकडण्याचा मान नरसिंह यादवला मिळालेला आहे. हो हाँ, विसल बजने से पहले कुछ नहीं कार्रवाई करोगे. विसल अभी बजी नहीं. आणि या दरम्यान प्रथम आपलं मनोगत व्यक्त करतील हिंद केसरी दीनानाथ सिंगजी. त्याच्यानंतर इंटरनॅशनल पैलवान एशिया स्वर्ण पदक विजेते करतार पैलवान आपलं मनोगत व्यक्त करतील. आणि त्याच्यानंतर परमपूज्य श्री नारायणअण्णा महाराज यांचं मार्गदर्शन होईल सर्वांना. प्रथमतः हिंद केसरी दीनानाथ सिंगजी आपलं मनोगत व्यक्त करतायत. डोळे कुस्तीकडे असू द्यात, कान व्याख्यानाकडे असू द्या. Ayo,
आदरणीय कुश्ती मैदान में उपस्थित मेरे सभी आदरणीय मेरे भाइयों, कुश्ती बहुत अच्छी चल रही है। आपका निगाह कुश्ती की तरफ है, थोड़ा सा कान हमारे तरफ करिए। अभी फेटा बांधने के बाद भाऊ हमसे पूछे कि फेटा कसं दिसायला लागला है। मैंने कहा भाऊ मदन दादा आप भी जरा ध्यान से सुनिए कि आज आप आकाश की तरफ देखोगे तो आज आकाश में आपको चांद नहीं दिखाई दे रहा है, चांद नहीं दिखाई दे रहा है, क्योंकि जानते हो आकाश भी उदास हो गया है। आकाश भी उदास होकर ये सोच रहा है कि मेरा चांद कहाँ है। तो मैं आपको बताता हूँ कि वो आकाश का चांद आज धरती पर उतर आया है। आकाश की उदासियों को देखकर चांद भी उदास हुआ और चांद हम देख रहे हैं कि चांद मेरे साथ है। और इसलिए मैं आपसे कहता हूं कि आज की सुहानी शाम मदन दादा आपके नाम, आज की सुहानी शाम मदन दादा आपके नाम। पद्मश्री करतार सिंह आप ये सुनिए कि हमारे पहलवानों की बहुत बड़ी समस्याएं हैं, हमारे पहलवानों का कुछ दर्द की ऐसी कहानियाँ हैं। चाहे मैट की कुश्ती हो, चाहे हमारी लाल मिट्टी की कुश्ती हो, आखिर कुश्ती एक है, कुश्ती हम है। और हमारा ईमान, मेरा धर्म, मेरा सब कुछ मिट्टी की कुश्ती में ही है। और ऐसी हालत में हमारे कुछ ऐसी समस्याओं का प्रश्न का विधान करने के लिए मदन दादा को आप लोगों को फिर से विधानसभा में भेजना निहायत जरूरी है। क्यों उसमें हमारी भी कोई आवश्यकता छिपी है कि मदन दादा कम से कम सभागृह में ये उठकर आप ये बताएंगे कि महाराष्ट्र का क्रीड़ा मंत्री कौन है। हम तो नहीं जानते कि महाराष्ट्र का क्रीड़ा मंत्री कौन है। और आज तक पूरे महाराष्ट्र में एक भी आमदार ने क्रीड़ा मंत्री से एक भी प्रश्न नहीं किया है क्रीड़ा खातिर, और कोई आमदार ने एक ही प्रश्न विचार लेना नहीं। तो कम से कम ऐसे आमदार जाएंगे तो कुछ प्रश्न तो करेंगे। और आप